लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर या ठिकाणी वाहनांची कसून चौकशी होताना आपल्याला दिसत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारण की पहिल्या टप्प्यात नागपूरसह पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघातली निवडणूक आहे, त्यामुळे एअरपोर्ट परिसरात येणाऱ्या गाड्यांमध्ये काय कॅश आहे का, दारू आहे का, याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विमानतळाबाहेर येणाऱ्या ज्या गाड्या आहे त्यांची ही चौकशी केली जाते आणि या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेली आहे आणि काटेकोरपणे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही काटेकोर तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। हे दृश्य आपण बघू शकतो। नागपूर विमानतळावरचे हे दृश्य आहे। विमानतळाच्या बाहेर पडणाऱ्या गाड्या आहे आणि त्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। सर काय सांगणार, काय काय तपासताय, कशासाठी? आता लोकसभा चुनाव असल्यामुळे प्रत्येक गाडीमध्ये कॅश, अवैध दारू आणि महागड्या गिफ्ट वस्तू जे काही घेऊन जात आहे त्याची चेकिंग करण्यासाठी आयोगाने आम्हाला सांगितलेलं आहे। इथे चेकपोस्ट लागलेला आहे? हो, नक्कीच या ठिकाणी बघा आणि प्रत्येक गाडीचा नंबर नोट केला जातो आहे, कारण की निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अशा प्रकारे चेकिंग जी आहे ती गाड्यांची केली जाते। आणि ही शेजारी चेकपोस्ट लागली, ही चेकपोस्ट तुम्ही या ठिकाणी बघता बघा, चेकपोस्ट लागलेली आहे। 24 तास या ठिकाणी नागपूर विमानतळावरून निघणाऱ्या ज्या प्रत्येक गाड्या आहे त्या गाड्यांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। पोलीस कसून चौकशी करतात की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाड्यांमध्ये कॅश आहे का, दारू आहे का किंवा मौल्यवान वस्तू आहे का, याची तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।